सुनील घेगडवाल. तत्पूर्वी सुनील घेगडवाल बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो. जाधव साहेब तुम्ही इकडे येऊन थांबा. या. अभिवादन. हा कार्यक्रमाचं विधी संचलन ज्यांनी केलं ते आदरणीय बौद्धाचार्य माझे सहकारी संतोषजी सोनवणे. या ठिकाणी उपस्थित असलेले शोकाकुल खरात परिवार, त्याच पद्धतीनं अर्जुनजी खरात यांच्यावर प्रेम करणारे सर्व मान्यवर, या सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मित्रहो, माझ्या अगोदर अतिशय सुंदर अशी श्रद्धांजली गाडे साहेबांनी वाहिलेली आहे. अर्जुनजी खरात हे कवी होते, गायक होते, अतिशय सुंदर असे पेटीवादक होते. माझे वडील 2006 मरण पावले. 2007 पासून मी त्यांचा पुण्यस्मरण दिन साजरा करतो आणि त्या प्रत्येक पुण्यस्मरण दिनाला म्हणजे ते आजारी पडल्याच्या अगोदरपर्यंत ते हजर असायचे. त्यांची पेटी आणि ते या 2 वर्षापासून किंवा ते आजारी पडल्यापासून त्या माझ्या स्टेजला ते दुर्मिळ झाले. यापुढे कदाचित ते दिसणारही नाहीत, याचं अति दुःख हे मला निश्चित झालं त्यांची ती बातमी ऐकून. परंतु मित्र, कलावंत हा शरीराने जरी गेला तरी तो विचाराने आणि त्यांच्या कलेनं जेव्हा जेव्हा आंबेडकरी चळवळीत एखादी गोष्ट घडते तेव्हा तेव्हा त्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही, हे आपल्याला निश्चित मान्य करावं लागेल. आणि त्याचा एक द्योतक म्हणून मी माझ्या वडिलांच्या पुण्यानुमोदनाच्या कार्यक्रमामध्ये 10व्या कार्यक्रमानंतर सुरुवात केली होती. ती सुरुवात अशी होती की आंबेडकरी चळवळ कला गायनाच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतात त्या सर्व कलाकारांचं समाजरत्न पुरस्कारानं सन्मान करण्यात येत होता. आणि माझ्या वतीनं म्हणजे संकेत बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीनं आमच्या अर्जुनजी खरात यांना माझ्याकडनं समाजरत्न पुरस्कारानं गौरवलेलं होतं. त्याच्यानंतर पुन्हा 2 वर्षानं त्यांचं ते सर्व चळवळीतलं योगदान बघता त्यांना कलारत्न पुरस्कारानं त्याच संस्थेच्या माध्यमातून आम्ही गौरवण्यात आलेला आहे. कदाचित त्यांच्या घरामध्ये तशा पद्धतीचं स्मृतिचिन्ह असेलही. म्हणजे समाज हा वेळोवेळी ज्या ज्या पद्धतीचं तुम्हाला कलाकारांना मदत हवी असते, समाजातले निश्चित काही घटक हे त्या पद्धतीनं मदत करण्याचा प्रयत्न करतात. काहींच्या बाबतीत घडतही नसेल, काहींच्या बाबतीत भरभरून घडत असेलही, पण कलाकारांनाही काही निश्चित जबाबदारी स्वीकारल्या पाहिजेत. आम्ही संपूर्ण झोकून देतो चळवळीला, त्या पलीकडे जाऊन आम्ही स्वतःचा विचार करून, कुटुंबाचा विचार करून, आमच्या कलेला वाव देऊन आम्ही दोन्हींचा बॅलन्स सांभाळला पाहिजे. कारण आज या दगदगीच्या जीवनामध्ये, महागाईच्या युगामध्ये फारसं एकमेकाला म्हणजे सक्का भाऊ सख्या भावाला आज मदत करण्यास धजावत नाही, कारण सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे. म्हणून कलावंतांना काही हेल्थ विम्याच्या योजना असतील, काही LICच्या योजना असतील, अशा कुठल्या ना कुठल्या योजनांमध्ये गुंतवणूक करायलाच पाहिजे. कारण कलावंत हा कुठल्याही कार्यक्रमाला फुकट जात नाही. भले मोठमोठे कवी गायक जास्त घेतात, पण जो काही पेटीवादक असेल, बँजो मास्टर असतील, आमचे कुणीही असेल, थोडंसं कडू आहे पण वास्तव आहे.
तर त्यांनी अशा पद्धतीचं स्वतःचं इन्व्हेस्टमेंट पण करणं गरजेचं आहे. नुसतं समाजानं काय दिलं, समाज काय करतोय, समाज काय करणार आहे याकडे न बघता आपण आपल्याकडे बघितलं पाहिजे. कारण आम्ही चळवळीत स्वतःला 100% झोकून दिल्यावर आज आमच्याकडे समाज काय बघतो हे आम्ही आजही उघड्या डोळ्यांनी बघतोय. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींचा विचार हा निश्चित कलावंतांनी केलाच पाहिजे. त्यांनी स्वतःचं कुटुंब, स्वतःच्या कुटुंबाच्या बाबतीत त्यांचं योगदान हे पहिलं असावं, नंतर समाजाप्रती असावं या युगात, असं मला वाटतं. कारण आम्ही उघड्या डोळ्यांनी खूप लोकांच्या वाताहत बघितल्यात जे 100% समाजासाठी स्वतःला झोकून देतात आणि समाज आपापल्या परीनं शब्दानं तर कधी अर्थसहाय्यानं मदत करत असतो, परंतु जेवढी भरीव मदत पाहिजे तेवढी होत नाही. आजारपणाच्या काळात कळत न कळत प्रत्येकानं आम्ही एकमेकाला सहकार्य केलेलंच आहे. पण काही गोष्टी आपणही सगळेच कमी पडतोय. तर यापुढे मी अशी या पुण्यानुमोदनाच्या कार्यक्रमात कलाकारांना विनंती करेल की तुम्ही असा संकल्प करा की 100% समाजासाठी न स्वतःला झोकून देता कुटुंबाकडेही लक्ष द्या. कुटुंबही आपलं आहे, समाजही आपला आहे. निश्चितच ह्या सगळ्या गोष्टींचा समाजाला निश्चित फायदा होतो. जर सदृढ कुटुंब झालं, वेल स्टेबल कुटुंब झालं तर त्याचाच समाजाला फायदा होतो. एवढं मी म्हणणं मांडू शकतो. त्यानंतर आपण बुद्धाचं जर पंचशील स्वीकारलं तर निश्चित त्याचा जीवनमान जगण्यात खूप फायदा होतो. दीर्घ आयुष्य लाभतं. वैचारिक बुद्धी त्या हिशोबानं चालतं. या सगळ्या गोष्टी आपण इग्नोर करतो, पण त्या केल्या नाही तर निश्चितच त्याचा आयुष्यात फायदा होतो. मित्रहो, मी फक्त एवढंच म्हणेन की ज्याने आंबेडकरी चळवळीसाठी आपलं उभं आयुष्य वेचलंय किंवा घालवलंय, त्या कलाकाराला श्रद्धांजली वाहताना आपणही या ठिकाणाहून जाताना काही संकल्प सोडले पाहिजे, काही संकल्प केला पाहिजे, ज्यामध्ये अर्जुनजी खरात, कालकथित अर्जुनजी खरात यांच्या कुटुंबाला चारही बाजूनं मग तन मन धन ह्या सगळ्या गोष्टींचं कशा पद्धतीनं पाठबळ मिळेल याचाही विचार केला पाहिजे. त्या पद्धतीचं जर कलाकारांनी एखादं समिती नेमली आणि त्या समितीने आव्हान केलं तर त्यात खारुताईचा वाटा मी निश्चित उचलेल. पण आपणही सगळे अशा पद्धतीचा संकल्प सोडाल आणि जे कलावंत कमी अधिक फरकानं समाजासाठी वाहून गेलेले आहेत, वाहून जातात आहे, त्यांना आपण असाच हातभार लावला पाहिजे, असा एक संकल्प सोडून इथून जाल. तसेच आपण आजही कुठल्याही कालकथित व्यक्तीच्या समोर बुद्धवाशी वगैरे लिहितो, जसं आज आपण एवढ्या मोठा विचारवंत याच्यासमोर बुद्धवाशी लिहिलंय, कृपया हे कालकथित लिहत जा. बौद्धवासी नाही, आपण स्वर्गवासी, नरकवासी आणि म्हणून आपण बौद्धवासी असं काही करू नका. कारण अर्जुन खरात हा खूप मोठ्या विचारांचा, मोठ्या मनाचा माणूस होता. त्यांना श्रद्धांजली वाहताना आपल्यातले शब्दही कमी पडता कामा नये आणि आपल्यातली आदरांजलीही कमी पडता कामा नये याचा आपणही विचार केला पाहिजे. मी माझ्या संकेत बहुउद्देशीय विकास संस्था, सुनील गेगडमल मित्र परिवार, संतोषजी सोनवणे यांच्या कुटुंबामार्फत, जितेंद्र आव्हाड, जितू आहिरे यांच्या कुटुंबामार्फत आणि महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कविगायक प्रवीणजी उबाळे यांच्यातर्फे मी आमच्या लाडक्या कलावंताला, माझ्या सहकार्याला भावपूर्ण आदरांजली, शब्दांजली आणि पुष्पांजली वाहतो आणि येथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. या ठिकाणी आता सुनील गेगडमल साहेबांनी श्रद्धांजली वाहत असताना समाजाला कशाची गरज आहे याची मांडणी केली. तुकाराम महाराज म्हणतात,
जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. आणि उत्तम व्यवहारे जोडून ये धन. म्हणजे कलावंताने स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, कुणाच्या अपेक्षा करण्याची गरज नाही. आणि सगळे लोक मेहनत करून जगत असतात, त्यात तुम्ही जगताय, समाजाचं कार्य करताय तुम्ही, हा वेगळा भाग आहे.